अशा प्रकारे तुम्ही कधी भेंडीची चटणी बनवली आहे का? चला तर बनवूया. मी अनुराधा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माऊलीज रसोईमध्ये. आज आपण बनवूया आंबट आणि तिखट अशी भेंडीची चटणी. कढाई घेऊया, त्यात घेऊया 1 चम्मच कुकिंग ऑइल, त्यातच टाकूया आपण 1 चम्मच हरभऱ्याची डाळ, 1 चम्मच टाकूया उडदाची डाळ, त्याचबरोबर टाकूया अर्धा चम्मच धना, अर्धा चम्मच जिरा आणि 1 पाव चम्मच आपल्याला मेथीदाणा टाकायचा आहे. 4 ते 5 आपल्याला लाल मिरची घालायची आहे त्याच्यामध्ये. छान भाजून याला वाटण करून घेऊयाचं. आता आपल्याला घ्यायचं आहे परत एक कढाईमध्ये घेऊया अजून थोडंसं तेल, त्यात टाकूया लसूण. हे चेचून लसूण टाकलेलं आहे मी. छान लालसर होईपर्यंत भाजूया. त्यात घालूया भेंडी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतायची आहे. भेंडी छान कुरकुरीत झाली की मग याच्यामध्ये टाकूया आपण टोमॅटो आपल्याला थोडासाच टाकायचा आहे आणि त्याची बिया काढून टाकायच्या आहेत, म्हणजे हे जास्त आंबट लागणार नाही आणि याची टेस्ट छान लागते. मग 1 तुकडा चिंचेचा घेऊया, हळद आणि मीठ घालूया, याला छान परतून घेऊया आणि परत याला थंड करून मिक्सरमध्ये टाकूया. त्याच्याबरोबर आपण वाटण केलेला मसाला टाकूया, याला ग्राइंड करून घेऊया. आता कढईमध्ये घेऊया थोडं जास्त तेल, 2 चम्मच असं मी तेल घेतलेलं आहे. टाकूया हिंग, कढीपत्ता, त्याचबरोबर टाकूया मोहरी आणि 1 लाल मिर्च आपण मोडून टाकूया. 1 चम्मच हरभऱ्याची डाळ टाकूया, त्याचबरोबर टाकूया भेंडी जी आपण ग्राइंड करून घेतलेली होती. छान याला परतून घेऊया आता आणि याला आपण वरण भातासोबत आता सर्व करणार आहोत. पाहू शकता तुम्ही, इतकी अप्रतिम दिसते आणि खायला सुद्धा इतकीच टेस्टी लागते. इतकी छान अशी ही भेंडीची चटणी आहे ना. तुम्ही एक बार अगर बनवली ना तर तुमचे मुलं ना भेंडीची चटणीच मागतील वरण भातासोबत खायला. जे लोक भेंडी खात नाहीत ना ते देखील नक्की खातील. तर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे आपले नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर कशी वाटली आमची रेसिपी कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.